हाय बोल आई। तर हाय हॅलो नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे संडे आणि संडेचं कुठेतरी बाहेर जाणं इज मॅन्डेटरी। तर आम्ही आता निघालो। थांब बाळा मला बोलू दे, मी बोलते ना। तर आता आम्ही निघालो आहोत गजानन महाराज मंदिर, जे की आमच्याच एरियामध्ये आहे आणि ते मंदिर खरंच खूप छान आहे। तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं। तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। मी कुठेही बाहेर निघालो का हे सियाला तिची डॉल सोबत घ्यायची असते, तर आज आम्ही तिला देव दिली नाही, त्यामुळे तिचं रडायचं काम सुरू झालंय। चल बाळा। तर खाली आलं की सियाला पहिले गार्डनमध्ये जाऊन झोका हा खेळायचा असतो। तर पहिले मग मी तिला गार्डनमध्ये घेऊन गेले आणि तिने मनसोक्त तिचा झोका खेळून आनंद घेतल्यानंतर देन आम्ही गेलो। मला काही स्टिचेस करायचे होते कपडे, मग आम्ही गेलो तनू दीदीकडे। अगं बोल की आहे, ही आहे आमची तनू दीदी। तनू दीदी सियाला लहानपणीपासून खूप प्रेम करते, हो ना तनू? अरे बापरे, अरे बापरे, कोण आहे? दीदीची पाग आहे बाळा, दीदीची पाग आहे। अगं पाग आहे की दीदीची। तर नंतर आम्ही आलो श्री गजानन महाराज मंदिर आळंदी येथे। तर मंदिर खरंच खूप प्रसन्न आहे। तुम्ही जर कधी आळंदीला आले तर एकदा अवश्य भेट द्या आणि जेही कोणी देवदर्शनासाठी येतात त्यांच्या राहण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था इथे केलेली आहे। तर इथे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्ही राहूही शकता आणि जेवणही भेटते। सो जे पण कुणी पर्यटक असतात जे की देवदर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम मार्ग आहे। तर तुम्ही बघू शकताय हे अगदी मिनी शेगाव सारखं मंदिर आहे। तर खरंच खूप छान आणि सुबक याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। हे वरती डोंगरावर स्थापित असं मंदिर आहे आणि अगदी स्वच्छता म्हणजे काय असते ते इथे आल्यानंतर कळते। तुम्हाला एकही कचरा वगैरे इथे काहीच दिसणार नाही। तर आम्ही आलो तेव्हा आरती सुरू होती, त्यासाठी आम्ही खाली बसलो आणि आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेण्यासाठी वरती गेलो। तर ज्यांनी पण कोणी मंदिराच्या बाहेर नो पार्किंगमध्ये गाडी लावली तर हे असं होतं। त्यामुळे तुम्ही मंदिराच्या आत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिकडे गाडी लावू शकता। तर आता आम्ही घरी आलो आहोत। इकडे मी बनवत आहे गुळाचा शिरा, कढी आणि भात। तर हे कॉम्बिनेशन सियाच्या पप्पाला खूप आवडतं, सो आज मी तेच बनवत आहे। गुळाचा शिरा अशा पद्धतीने केला जातो। इकडे मी रवा भाजून घेतला आहे, इकडे गुळाचं पाणी होतंय। नंतर यामध्ये टाकणार हे काजू बदामचं मिक्सरवरून काढून घेतले आहे आणि नंतर थोडीशी विलायची पण टाकणार आहे।
तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.